राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित नियमानुसार रजेचे प्रकार पाहूया सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आज आपण सुधारित नियमानुसार जे रजेचे प्रकार आहेत ते प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघून घेणार आहोत। याबद्दलची सविस्तर माहिती बघत असताना हा व्हिडिओ आपण जर पाहत असाल तर या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये रजेची आवश्यकता असते। कर्मचाऱ्यांच्या प्रयोजनानुसार विविध रजेच्या प्रकारांची महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। विशेष किरकोळ रजा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष किरकोळ रजा या कुटुंब नियोजनाकरिता दिली जाते। यामध्ये पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाकरिता 6 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते, तर सदरची शस्त्रक्रिया अपयशी ठरल्यास दुसऱ्या वेळेस देखील 6 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। तर पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या दरम्यान पतीस 7 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते। जर कायदेशीररित्या गर्भपात नंतर शस्त्रक्रिया केल्यास सदर महिला कर्मचाऱ्यास 14 दिवसांची विशेष किरकोळ रजा ही दिली जाते। त्यानंतरची रजा आहे नैमित्तिक रजा किंवा विशेष नैमित्तिक रजा, स्पेशल कॅज्युअल लीव्ह। कर्मचाऱ्यांना विशेष प्रयोजनाकरिता विशेष नैमित्तिक रजा दिली जाते। सदर रजेची नोंद कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये करणे आवश्यक असते। सदर रजेकरिता आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते। प्रयोजन व दिली जाणारी रजा ही पुढील प्रमाणे आपण पाहून घेऊया। यामध्ये पहिली रजा आहे कुत्रा अथवा तत्सम जनावर चावल्यास। मग कुत्रा अथवा तत्सम जनावर चावल्यास कर्मचाऱ्यास उपचाराकरिता 21 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते। याकरिता वैद्यकीय दाखला जोडणे आवश्यक असते। त्यानंतरची रजा आहे बाळंतपणानंतर लगेच शस्त्रक्रिया केल्यास दिली जाणारी रजा। कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेच संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास पुरुष कर्मचाऱ्यास 4 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते, तर अन्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास 7 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा ही दिली जाते। त्यानंतरची रजा आहे रक्तदान केल्यास दिली जाणारी रजा। कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने विनामूल्य रक्तदान केल्यास सदर कर्मचाऱ्यास 1 दिवसाची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते। याकरिता वैद्यकीय दाखला आवश्यक असेल। त्यानंतरची जी रजा आहे ती आहे क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता रजा। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता 1 वर्षात 30 दिवस इतकी विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते। याकरिता क्रीडा अधिकाऱ्याचा दाखला जोडणे आवश्यक असेल। त्यानंतरची रजा आहे ही किरकोळ रजा। कर्मचाऱ्यास 1 कॅलेंडर वर्षामध्ये 8 दिवस इतकी किरकोळ रजा घेता येते। ही रजा रजेचा प्रकार नसून कर्मचाऱ्यास तात्पुरती दिली जाणारी सूट आहे। सदर रजेवर कर्मचाऱ्यांचा अधिकार नसून कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने सदर रजा ही घेता येते। सदरची रजा सार्वजनिक सुट्टीस लागून मधोमध घेता येते। तर एकंदरीत या वेगवेगळ्या रजा आणि ह्या रजांचे प्रकार हे सर्व तुम्हाला मी आज विशेष किरकोळ रजेच्या याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे या रजांची माहिती नक्कीच आपल्याला कामात पडेल अशी मी अपेक्षा करतो। अशाच प्रकारचे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।